नमस्कार पोट्टो, स्वागत आहे तुमचं कावड यात्रेच्या पार्ट 2 मध्ये। जसं की तुम्ही पाहिलं आम्ही चाललो कावड आणायला, म्हणजेच की पूर्णा नदीवर भास्तनजवळ। तर आमच्या गाडीत होते सगळे डपलावाले, तर डपलावाल्यांसोबतच नाचत वाजत आम्ही आलो भास्तनमध्ये कालिंका मातेच्या मंदिरात। इथून पहिले घेतलं आम्ही दर्शन। इथंच आपल्या सगळ्या पोट्ट्यांसाठी जेवणाची सुविधा करेल होती। मग मी बी बसलो जेवायला। बेसन आणि पोळी जेवण केलं। हे जेवण ज्यांना दिलं त्यांचं नाव आहे केदार मिरगे। या दादांचे मनापासून खूप खूप आभार। हे दरवर्षी आम्हाला जेवण देत असतात। मग यांचा सत्कार करून आम्ही आलतो नदीवर। तर नदीवर लय मोठं पाणी होतं। मग नदीवरच बसून आम्ही सगळ्यांना केलं आंघोळा वगैरे झाल्या आणि शांततेत सगळ्यांना भरल्या कावळा घेऊन सगळ्यांना केली। मग आरती वगैरे झाली आणि सगळ्यांना घेतल्या। मग आपापल्या स्पेशल कावळा आणि पैदल चाललो आता आम्ही वाडीकडे। तर मंदरात थांबलो आम्ही बोरशीत आले। आम्हाला 3 वाजले। 3 वाजता आम्हाला गरम खिचडीचा नाश्ता आलता। सगळ्या पोट्ट्यांना नाश्ता केला आणि मग घेतला चहा वगैरे घेतला आणि मग केली सकाळच्या आंघोळ्या विहिरीत उडी मारून। विहिरीतलं पाणी लय थंडगार होतं आणि मस्त आज तर लुंगी बी घातली। मग